नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपल्याला लातूर जिल्ह्यातील जी काही व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्याबद्दलचे 50 प्रश्न या ठिकाणी बघायचे आहेत. या अगोदरच्या काही व्हिडिओमध्ये मी व्यक्तिविशेषमध्ये विलासराव देशमुख असतील, शिवराज पाटील चाकूरकर असतील, विठ्ठल लहाने असतील यांच्यावरती स्पेशल व्हिडिओ तुम्हाला दिलेले आहेत. ते सुद्धा व्हिडिओ बघायचे आहेत आणि हे जे प्रश्न आहेत, हे तुम्हाला सरावासाठी प्रश्न दिलेले आहेत. परंतु अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, की या प्रश्नांच्यामुळं तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये जिल्हा विशेषवरती कोणताही प्रश्न आला, तरी तो 100% तुम्हाला येणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर लिहिता येणार आहे आणि आउट ऑफ मार्क्स तुम्हाला जिल्हा विशेषची मिळणार आहे. तेवढं लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे हे प्रश्न पाहण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला एकदा लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. लातूर जिल्ह्यामधून हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या तालुक्यातून बघत आहे, ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि त्याचसोबत कमेंट जवळ जे हाईपचं बटन आहे, ते सुद्धा दाबायला विसरू नका. तर जास्त वेळ न लावता आपण प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे आणि त्याचं उत्तरही तुम्हाला माहिती आहे. लातूर जिल्ह्याचे माजी मुख्यमंत्री म्हणून आता ऍक्च्युली लातूर जिल्ह्याचे म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणून लातूर जिल्ह्यामध्ये कोणाची ओळख आहे, तर ती विलासराव देशमुख यांची ओळख आहे. लक्षात ठेवा, विलासराव देशमुख हे कुठले आहेत? लातूरचे आहेत. त्यांच्याबद्दलची डिटेल माहिती आपण घेतलेली आहे. तर मित्रांनो, ज्यांना आपल्या बॅचला ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी माझा नंबर आहे 97 30 61 32 37 या नंबरवरती मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. तिथे तुम्हाला सर्व काही माहिती दिली जाणार आहे. आणि जर तुम्हाला आपल्या बॅच संबंधी माहिती हवी असेल, विद्यार्थ्यांचे सिलेक्शन आणि त्या विद्यार्थ्यांचे अभिप्राय हवे असतील, तर YouTubeवरती आपले शॉर्ट व्हिडिओ आहेत. त्याचसोबत खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक देतो, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. दुसरा प्रश्न आहे, लातूर जिल्ह्यातील शिवराज पाटील यांनी कोणते केंद्रीय पद भूषवले होते? तर बघा, गृहमंत्री हे पद या ठिकाणी भूषवलेलं होतं. त्यानंतर बघा, लातूर जिल्ह्यातील विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्राचे किती वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेले आहे? तर याचं उत्तर आहे 2दा भूषवलेलं आहे. पर्याय मी सांगणार नाही मित्रांनो, व्हिडिओ जास्त मोठा होईल त्यामुळे. बघा, लातूर जिल्ह्यातील रितेश देशमुख कोणत्या क्षेत्रात प्रसिद्ध आहेत? तर सर्वांना माहिती आहे, चित्रपट सृष्टी या क्षेत्रामध्ये ते प्रसिद्ध आहेत. त्यानंतर बघा, लातूर जिल्ह्यातील मकरंद अनासपुरे यांची मुख्य ओळख कोणती आहे? तर ते काय आहेत? अभिनेता आहेत. सहकार लातूर जिल्ह्यातील डॉक्टर गोपाळराव पाटील यांचे नाव कोणत्या संकल्पनेशी जोडलेले आहे? तर कोणत्या संकल्पनेशी जोडलेले आहे? लातूर पॅटर्नशी संबंधित शिक्षण क्षेत्रातला एक महत्वाचा पॅटर्न आहे लातूर पॅटर्न. आणि या लातूर पॅटर्नशी संबंधित नाव जे आहे ते गोपाळ पाटील, आणि ते कोणते आहे? तर लातूरचे आहे. त्यानंतर बघा, लातूर जिल्ह्यातील डॉक्टर जनार्दन वाघमारे यांची प्रमुख ओळख काय आहे? याचं उत्तर आहे शिक्षण तज्ञ. जनार्दन वाघमारे यांची ओळख काय आहे? शिक्षण तज्ञ. लातूर जिल्ह्यातील संभाजी पाटील निलंगेकर कोणत्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात? तर ते निलंगा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. लातूर जिल्ह्यातील अमित देशमुख सध्या कोणत्या मतदारसंघाचे आमदार आहेत? त्या लातूर शहरचे आमदार कोण आहेत? अमित देशमुख. आता लक्षात ठेवा मित्रांनो, एखादा प्रश्न जर तुम्हाला चुकीचा वाटत असेल, जर चुकीने आपल्याकडून एखादा प्रश्न चुकू शकतो, किंवा माझ्यासमोर येणारे जे सोर्स आहेत त्याच्यामधला एखादा प्रश्न 99.99% आपले प्रश्न चुकणार नाही, परंतु एखादा जर प्रश्न चुकीचा वाटत असेल तुम्हाला, तुमच्या मतदारसंघाचा आमदार जर वेगळा असेल नाही, तर चुकून वेगळा आलेला असेल, तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तसं सांगायचं आहे. पुढे जे आपण व्हिडिओची सिरीज देणार आहे त्यामध्ये आपण ते प्रश्न तुम्हाला दुरुस्त करून दिले जाणार आहेत. लातूर जिल्ह्यातील केशवराव सोनवणे यांचे कार्य प्रामुख्याने कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर उत्तर आहे सहकार क्षेत्र. 11वा प्रश्न आहे, लातूर जिल्ह्यातील विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यापूर्वी कोणते स्थानिक स्वराज्य संस्थेचे पद भूषवले होते? तर नगराध्यक्ष हे पद जे आहे ते त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेचे भूषवलेलं होतं. जर तुम्हाला विलासराव देशमुख यांच्या संबंधी संपूर्ण माहिती हवी असेल, तर आपल्या युट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे, किंवा त्याची आपली एक प्लेलिस्ट आहे. त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला या ठिकाणी ती मिळून जाईल. 12वा प्रश्न आहे, लातूर जिल्ह्यातील शिवराज पाटील यांनी कोणत्या सभागृहाचे अध्यक्षपद भूषवले होते? तर लोकसभेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेले होते. लातूर जिल्ह्यातील रितेश देशमुख हे कोणाचे सुपुत्र आहेत? तर सर्वांना माहिती आहे, विलासराव देशमुख यांचे ते सुपुत्र आहेत. लातूर जिल्ह्यातील अमित देशमुख कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत? तर अमित देशमुख जे आहेत ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 15, लातूर जिल्ह्यातील संभाजी पाटील निलंगेकर कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत? तर भारतीय जनता पक्षाशी
संबंधित आहे. लातूर जिल्ह्यातील जनार्दन वाघमारे यांची प्रमुख ओळख कोणती आहे? शिक्षण तज्ञ आणि साहित्यिक. आपण मगाशी बघितलेला आहे प्रश्न. लातूर जिल्ह्यातील मकरंद अनासपुरे यांनी प्रामुख्याने कोणत्या चित्रपटसृष्टीत अभिनय केला आहे? आता या ठिकाणी प्रामुख्याने म्हणलेलं आहे. जरी मकरंद अनासपुरे तुम्हाला चुकून एखाद्या हिंदी चित्रपटामध्ये जर दिसले असतील आणि पर्यायामध्ये जर हिंदी आणि मराठी असा पर्याय असेल, तर लक्षात ठेवा, जास्तीत जास्त त्यांनी कुठली तर मराठी इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे आणि प्रामुख्याने विचारलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला उत्तर लिहिताना मराठी लिहायचं आहे. त्यानंतर बघा, लातूर जिल्ह्यातील डॉक्टर गोपाळराव पाटील यांचे नाव कोणत्या शैक्षणिक संकल्पनेशी जोडले गेले? मगाशी आपण बघितलेलं आहे की लातूर पॅटर्न. लातूर जिल्ह्यातील केशवराव सोनवणे यांचे कार्य कोणत्या क्षेत्रात उल्लेखनीय मानलेले आहे? तर सहकार. त्यानंतर बघा, लातूर जिल्ह्यातील डॉक्टर शिवाजीराव काळगे हे कोणत्या सभागृहाचे सदस्य आहेत? लोकसभा. त्यानंतर बघा, लातूर जिल्हा कोणत्या विभागात येतो? तर लातूर जिल्हा कोणत्या विभागामध्ये येतो? मराठवाडा विभागामध्ये येतो. लातूर जिल्ह्याचे मुख्यालय कोणते आहे? तर लातूर जिल्ह्याचे जे मुख्यालय आहे ते लातूर या ठिकाणी आहे. लातूर जिल्हा कोणत्या राज्यात आहे? तर महाराष्ट्र राज्यात लातूर जिल्हा आहे, आपल्याला सर्वांना माहीत आहे. लातूर शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर मांजरा नदीकाठी लातूर हे शहर वसलेलं आहे. लातूर पॅटर्न कशासाठी प्रसिद्ध आहे? तर शिक्षणासाठी लातूर पॅटर्न प्रसिद्ध आहे. लातूर जिल्ह्यात मोठा भूकंप कोणत्या वर्षी झाला? तर 1993 मध्ये लातूर जिल्ह्याचा भूकंप झालेला आहे. मित्रांनो, लातूर जिल्ह्याविषयीचे जवळजवळ 1000 प्रश्न आपण घेतलेले आहेत. त्याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे. तो व्हिडिओ बघा. तो व्हिडिओ बघून बाकी व्यक्तिविशेषचे आणि मी जेवढे व्हिडिओ देतो तेवढे बघितले. एकही प्रश्न तुमचा जाणार नाही या जिल्हा विशेष मधला. आउट ऑफ मार्क्स तुम्हाला मिळणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आपले व्हिडिओ सोडून, आपलं मटेरियल सोडून मार्केटमधलं कुठलंही बुक तुम्हाला वाचायची गरज भासणार नाही. लातूर जिल्ह्यात मोठा तालुका कोणता? तर तो आहे उदगीर तालुका. लातूर जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते? बाजरी हे लातूर जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. लातूर जिल्ह्यातील प्रमुख उद्योग कोणता आहे? तर लातूर जिल्ह्यामध्ये साखर कारखाना हा प्रमुख उद्योग त्या ठिकाणी आहे किंवा साखर उद्योग म्हणलं तर हरकत नाही. लातूर जिल्ह्याचे हवामान कसे आहे? तर लातूर जिल्ह्याचे हवामान आहे ते उष्ण व कोरडे आहे. लातूर जिल्ह्यातील विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा कोणत्या वर्षी शपथ घेतली? तर 1999 मध्ये त्यांनी मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा शपथ घेतलेली आहे. लातूर जिल्ह्यातील शिवराज पाटील यांनी लोकसभेचे अध्यक्षपद कोणत्या कालावधीमध्ये भूषवले? तर 1991 ते 1996 दरम्यान शिवराज पाटील यांनी लोकसभेचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. लातूर जिल्ह्यातील रितेश देशमुख यांनी कोणत्या क्षेत्रातील शिक्षण घेतले आहे? तर अभियांत्रिकी, आर्किटेक्चरमध्ये त्यांनी काय केलेलं आहे? तर शिक्षण घेतलेलं आहे. लातूर जिल्ह्यातील अमित देशमुख यांनी महाराष्ट्र शासनात कोणत्या खात्याचे मंत्री म्हणून काम केले आहे? वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक मंत्री म्हणून त्यांनी काय केलेलं आहे? काम केलेलं आहे. लातूर जिल्ह्यातील संभाजी पाटील निलंगेकर यांनी महाराष्ट्र शासनात कोणत्या खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम केले आहे? तर उत्तर आहे कामगार, कौशल्य व उद्योजकता या खात्याचे त्यांनी राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारलेला होता किंवा त्याचं काम पाहिलेलं होतं. कोणी? संभाजी पाटील निलंगेकर. लातूर जिल्ह्यातील डॉक्टर जनार्दन वाघमारे यांना कोणत्या साहित्य प्रवाहाचे अभ्यासक म्हणून ओळखले जाते? तर दलित साहित्याचे अभ्यासक म्हणून जनार्दन वाघमारे यांना ओळखले जाते. लातूर जिल्ह्यातील मकरंद अनासपुरे यांनी सामाजिक कार्यासाठी कोणती संस्था सुरू केली? तर नाम फाउंडेशन सुरू केलेलं आहे. मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर या दोघांनी मिळून हे नाम फाउंडेशन स्थापन केलेलं आहे. लातूर जिल्ह्यातील डॉक्टर गोपाळराव पाटील यांच्या कार्यामुळे कोणत्या शैक्षणिक संस्थेला देशभर प्रसिद्धी मिळाली? लातूर पॅटर्नला मिळाली. लातूर जिल्ह्यातील विलासराव देशमुख यांचे जन्मगाव कोणते? तर बाभळगाव हे काय आहे? विलासराव देशमुख यांचं जन्मगाव आहे. लातूर जिल्ह्यातील शिवराज पाटील यांना भारत सरकारने कोणता नागरी सन्मान प्रदान केला आहे? तर उत्तर आहे यापैकी नाही. मग कोणता सन्मान त्यांना मिळालेला आहे हे तुम्ही या ठिकाणी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. लातूर जिल्ह्यातील विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्र विधानसभेत प्रथम कोणत्या मतदारसंघातून विजय मिळवला?
निलंगा, लातूर ग्रामीण, लातूर शहर, औसा तर लातूर शहर. लातूर जिल्ह्यातील शिवराज पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री होण्यापूर्वी कोणते महत्वाचे घटनात्मक पद भूषवले होते? तर लोकसभा अध्यक्ष हे पद भूषवलेलं होतं आणि त्यानंतर ते केंद्रीय गृहमंत्री झालेले होते. लातूर जिल्ह्यातील रितेश देशमुख यांनी कोणत्या अभिनेत्रीशी विवाह केला? तर जेनेलिया डिसूजा. लातूर जिल्ह्यातील अमित देशमुख हे व्यवसायाने काय आहेत? तर ते राजकारणी आहेत. लातूर जिल्ह्यातील संभाजी पाटील निलंगेकर यांचे आजोबा कोण होते? शिवाजीराव पाटील निलंगेकर. लातूर जिल्ह्यातील डॉक्टर जनार्दन वाघमारे यांना कोणत्या क्षेत्रातील अभ्यासक म्हणून विशेष ओळख मिळाली आहे? आफ्रिकन अमेरिकन साहित्य. लातूर जिल्ह्यातील मकरंद अनासपुरे यांचा जन्म कोणत्या तालुक्यात झाला? त्याचं उत्तर आहे रेणापूर. लातूर जिल्ह्यातील डॉक्टर गोपाळराव पाटील यांनी विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या गोष्टीवर भर दिला? तर शिस्तबद्ध अभ्यास. मित्रांनो, या प्रश्नांची पीडीएफ जर तुम्हाला हवी असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा. तुम्हाला त्या ठिकाणी पीडीएफ सेंड केली जाईल. त्यानंतर बघा, लातूर जिल्ह्यातील केशवराव सोनवणे यांना प्रामुख्याने कोणत्या प्रकारचे नेते म्हणून ओळखले जाते? सहकार नेते, कामगार नेते, विद्यार्थी नेते, पर्यावरणवादी. त्याचं उत्तर आहे सहकार नेते. तर 50वा प्रश्न आहे, लातूर जिल्ह्यातील व्यक्तिमत्वापैकी कोणाला लातूर पॅटर्नचे जनक म्हणून ओळखले जाते? त्याचं उत्तर आहे गोपाळराव पाटील. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण 50 प्रश्न बघितलेले आहेत. आता यानंतर परीक्षा होईपर्यंत आपल्याला संपूर्ण सिलेबस कव्हर करायचा आहे. अजून भरपूर वेळ तुमच्याकडे आहे. एकदा, दोनदा, तीनदा जितक्या वेळा होईल तितक्या वेळा रिव्हिजन करा. आपण तुम्हाला प्रॅक्टिससाठी पण टेस्ट देणार आहे. चालू घडामोडीची पण या ठिकाणी प्रश्न उत्तर देणार आहे. त्यामुळे अजिबात काळजी करायची गरज नाही. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडे बॅच घेतलेली आहे, त्यांनी बिनधास्त राहायचं आहे. मार्केटमधलं एखादं बुक वाचून नाही झालं म्हणून टेन्शन घ्यायचं नाही. आपण दिलेले मटेरियल जर तुम्ही केले तर तुम्हाला 70+ मार्क्स या ठिकाणी मिळणार आहे. निश्चित या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होत असेल तर एकदा व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनेलला आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.